नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये मित्रांनो तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्यापैकी काही पदांचे रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो याच्यामध्ये आपण जी माहिती पाहणार आहोत ती ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक ह्या राहिलेल्या परीक्षा देखील कधी होतील तेही पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वेबसाईटवरती मित्रांनो आज एका पदाचा निकाल जो आहे प्रसिद्ध झालेला आहे. तुम्हाला तुमची जिल्हा परिषद मित्रांनो पाहायची आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमची जिल्हा परिषद. त्या जिल्हा परिषदचा रिझल्ट आला असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तुम्हाला मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदची वेबसाईट तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय केले त्या ठिकाणची मित्रांनो चेक करायचे तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केले त्यानुसार. तर बघा रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ॲडव्हर्टाइजमेंट 2023 फॉर द पोस्ट ऑफ फार्मासिस्ट. तर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट मित्रांनो या ठिकाणी लागलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तुमचं वेळापत्रक मित्रांनो या जिल्हा परिषदचं प्रसिद्ध होईल. या ठिकाणी तुमच्यासमोर अशा पद्धतीने मित्रांनो ही लिस्ट ओपन होते. पहा ही लिस्ट जी आहे 19 एप्रिल 2024लाच मित्रांनो वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे, म्हणजेच मागच्या 2 दिवसापूर्वी. तर अशा पद्धतीने रिझल्ट लागायला आता जिल्हा परिषदांची मित्रांनो सुरुवात झालेली आहे. पाहू शकता जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा पदभरती सन 2023 औषध निर्माण अधिकारी या पदाची सध्या प्रोव्हिजनल लिस्ट लागली. यामध्ये म्हटलंय की या संवर्गातील सरळ सेवेने भराव्याच्या रिक्त पदासाठी IBPS कंपनीमार्फत 21 डिसेंबर 2023 रोजीच्या लेखी परीक्षेमध्ये निवड सुट्टीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो निवडीसाठी पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ही लिस्ट आहे मित्रांनो. परंतु याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं ते म्हणजे अजून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्यांनी डेट दिलेली नाही आहे. इथं याच्यामध्ये तुमचं नाव दिलेलं आहे, प्रवर्ग दिलेला आहे, एकूण गुण किती पडले तेही दिलेलं आहे. आणि याच्या खाली जर आपण पाहिलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्हाला निवडीचा हक्क दिला जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हटलं आहे वरीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेली IBPS कंपनीमार्फत लेखी परीक्षांती प्राप्त निवड सुट्टीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठीच्या उमेदवाराची असून सदर यादीत नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारास नियुक्तीचा दिली असा अर्थ होत नाही. तर अंतिम निवड सूची ही मित्रांनो तुमचे शैक्षणिक कागदपत्रे, प्रमाणपत्र वगैरे सर्व तपासल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे. आता मित्रांनो फक्त ही तात्पुरती लिस्ट त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. पाहू शकता आपण, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता बघा मित्रांनो राहिलेल्या परीक्षाबद्दल ही आपण माहिती पाहूयात. तुमच्या राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत मित्रांनो ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि याच्यामध्ये मित्रांनो मुख्य अंगणवाडी सेविका, प्रवेशिका याच्यामधील नॉन पेसाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, पेसाचे देखील परीक्षा अजून राहिलेले आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो एक न्यूज जी आलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल, जून नंतर मुहूर्त म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमची जी आचारसंहिता सध्या चालू आहे मित्रांनो जूनमध्ये संपणार आहे त्याच्यानंतरच ह्या परीक्षा राहिलेल्या परीक्षा मित्रांनो होऊ शकतात. ही न्यूज ऑलरेडी मित्रांनो आलेली आहे. यानुसार मित्रांनो काल देखील एक न्यूज आपण पाहिली होती त्याच्यामध्ये देखील तेच सांगितलं होतं की आचारसंहिता जी आहे मित्रांनो संपल्यानंतर या परीक्षेचं नियोजन या ठिकाणी होऊ शकतं म्हणजे जून महिन्यानंतर. तर तुमच्याकडे अजून 40 ते 45 दिवस या ठिकाणी मित्रांनो आहेत जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर तुमची राहिलेल्या पदांच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी 100% होणार आहेत. त्यानुसार मित्रांनो जसं अपडेट येईल राहिलेल्या पदांबद्दल देखील तसं तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. फक्त हे न्यूजमध्ये जे अपडेट आलेले तेच मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे राहिलेले तुमच्या परीक्षांबद्दल. कारण की बरेच विद्यार्थी ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल याच्या परीक्षा कधी होतील त्याबद्दल कमेंट करून विचारत आहेत. तर मित्रांनो जून नंतर ह्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात. म्हणजेच अजून 40 ते 45 दिवसाचा टाईम या पदांसाठी परीक्षेसाठी असणार आहे. परीक्षा तुमच्या होणार आहेत. त्यानुसार मित्रांनो तुमचा अभ्यास देखील चालू राहू द्या. आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची होती ती म्हणजे काही जिल्हा परिषदांचे निकाल लागायला पुन्हा एकदा मित्रांनो सुरुवात झालेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला आपल्या पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तांत्रिक प्रश्नांसाठी तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे ज्यामध्ये तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना आहे. हे पुस्तक TCS IBPS पॅटर्ननुसार आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला सर्व तांत्रिक प्रश्न पाहायला भेटतील. आणि मित्रांनो आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्न 9 मे 2023च्या अभ्यासक्रमानुसार देखील मित्रांनो तांत्रिक डायरीवरती आधारित त्यांचं पुस्तक आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला आरोग्य सेवक असेल, आरोग्य
आरोग्य सेविका असेल या तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक हे जे पद आहे त्यासाठी देखील तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. तर IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे, जे की नवीन सिलेबसनुसार मित्रांनो उपलब्ध आहे. त्याचबरोबर मित्रांनो सरळ सेवा पदभरतीमध्ये सामान्य ज्ञान हा जो विषय असतो त्याच्यासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञान विषयाचा TCS IBPS पॅटर्ननुसार, तर वन लाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो त्यांचं पुस्तक आलेलं आहे, जे की मित्रांनो GS आणि GK मध्ये आतापर्यंत झालेल्या TCS IBPS ने घेतलेल्या 400+ प्रश्नांमधून मित्रांनो GS GKचा या पुस्तकात त्यांनी समावेश केलेला आहे. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की वाहन चालक भरती, SSC ची मराठी पुस्तकं आहेत मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच सध्याच्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहेत. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेले तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील.